सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी महेश शिंदे. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानामध्ये काय आहे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत आणि तुम्हाला मी तुमच्यासमोर मी पार्ट 1 आणि पार्ट 2 भाग 1 आणि भाग 2 यामध्ये युनियन अँड टेरिटरीज आणि त्याच्यानंतर भारतीय नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप याबद्दल मी तुम्हाला तुमच्यासमोर मी माहिती दिली. आज सर्वात महत्त्वाचा पार्ट हा भाग 3 आहे. पार्ट 3 फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. भारतातील प्रत्येक नागरिकांना या मूलभूत हक्काबद्दल माहिती पाहिजे. ज्या नागरिकांना संविधानामधील हक्क, कायदे आणि अधिकार माहिती असतात असे नागरिक हे मानसिक गुलाम नसतात. ते कोणाचीच गुलामी करत नाहीत. ते स्वतंत्र असतात, इंडिपेंडंट असतात. तर या फंडामेंटल राईट्समध्ये काय आलेलं आहे ते आर्टिकल 12 आणि 13 म्हणजेच आर्टिकल 12 आणि 13 यामध्ये जे काय आलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वात पहिल्यांदा व्याख्या काय आहे, तर व्याख्या म्हणजे स्टेट या राज्य या शब्दाची व्याख्या काय असेल. डेफिनेशन in the part unless the context otherwise requires, the state includes the government and parliament of India and the government and the legislature of each of the states and all local or other authorities within the territory of India or under the control of the government of India. स्टेट म्हणजेच राज्य या आता शब्दामध्ये काय आहे, तर यामध्ये भारताचे सरकार, संसद, राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. आता राज्य या शब्दामध्ये काय आहे, तर भारतीय राज्यक्षेत्र आहेत, त्याच्यानंतर राज्य आहेत, विधानमंडळे आहेत, संसद आहेत, भारताचं सरकार आहे, बरोबर. परत त्याच्यानंतर भारतातील राज्यक्षेत्रातील समजा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील काही प्राधिकरणे असतील किंवा सर्व स्थानिक लोकल जे काही संस्था असतील, या सर्व गोष्टी या राज्य या शब्दामध्ये आहेत. The states includes the government and parliament of India, the government and the legislature of each of the states and all local or other authorities within the territory of India or under the control of the government of India. बरोबर. हे आहे आर्टिकल नंबर 12. आता आर्टिकल नंबर 13 मध्ये काय आहे, laws inconsistent with or in derogation of the fundamental rights. भारतीय संविधानाचं आर्टिकल 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. म्हणजे काही जे कायदे आहेत जे पूर्वीपासून अस्तित्वात होते, 1935चा कायदा, त्याच्यानंतर भारताला जे स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी, त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला जे 26 नोव्हेंबर 1949ला आपलं भारतीय संविधान डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्या भारतीयांना जो संविधान दिलं, ते भारतीय संविधान 26 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये लागू झालं. आणि लागू झाल्यानंतर त्याच्या आधी जे काही छोटे मोठे कायदे होते, 1935चा गव्हर्नमेंट इंडिया ऑफ ऍक्ट, 1935चा कायदा होता, अशा प्रकारचे जे काही छोटे मोठे कायदे होते ते सर्व जे भारतीय संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला, त्याच्यानंतर हे सर्व कायदे शून्यवत झालेले आहेत, म्हणजे एक प्रकारे संपुष्टात आलेले आहेत. तर what Article 13 says, first, all laws in force in the territory of India immediately before the commencement of this constitution, insofar as they are inconsistent with the provisions of this part, shall to the extent of such inconsistency be void.
या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे, ते जिथूनपासून सुरुवात झालेली आहे तिथूनपर्यंत आणि या भागाच्या तरतुदींशी ते या प्रकारच्या आर्टिकलमध्ये जे काय आहे लिहिलेलं आहे ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील. म्हणजे काय तर आता संविधान जे आपल्याला मिळालं 26 जानेवारी 1950ला आपल्याला सर्व भारतीयांना ते संविधान लागू झालं. त्याच्या आधी जे काही विशिष्ट कायदे होते, जे काही राज्यक्षेत्रात अंमलात आलेले सर्व कायदे होते ते सर्व शून्यवत झाले, म्हणजे शून्यवत होतील. आता सेकंड आहे, द स्टेट शाल नॉट मेक एनी लॉ विच टेक्स अवे ऑर अब्रिजेस द राईट्स कन्फर्ड बाय धिस पार्ट अँड एनी लॉ मेड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ धिस क्लाउज शाल टू द एक्सटेन्शन ऑफ द कॉन्ट्राव्हेन्शन बी वॉइड. आता दुसरं आहे ते राज्य. राज्य मगाशी सांगितलं तर राज्य या शब्दामध्ये काय काय आहे तर भारताचं सरकार, संसद, त्याच्यानंतर राज्याचं शासन, त्याच्यानंतर राज्याचं शासन झाल्यानंतर विधानमंडळ, भारत सरकार, परत त्याच्यानंतर सर्व स्थानिक, मग त्यामध्ये सर्व येणार, ग्रामपंचायत येणार, त्याच्यानंतर जे काय असतील अन्य प्राधिकरणे असतील, तहसीलदार कार्यालय असेल, बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी या राज्य या शब्दामध्ये येणार आहेत. तर इथं आर्टिकल दुसरं सांगतंय की राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे ज्या शब्दामध्ये आहेत, हे ना फंडामेंटल राईट्स, याच्यावरती काही याला हात लागणार नाही, हात लावता येणार नाही, अशा प्रकारचे कायदे ते करू शकत नाहीत. तुमचे काही हक्क हिरावून घेणारे कायदे ते राज्य या शब्दात जे काही गोष्टी आहेत त्या तुमचा हक्क हिरावून घेणारा असा कोणताही कायदा ते करणार नाहीत. किंवा संकोच करणारा कायदा म्हणजे फंडामेंटल राईट्स वरती काही गदा आणणारा असा कोणताही कायदा ते करणार नाहीत. किंवा या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा, हे जे आर्टिकल आहे या आर्टिकलचं उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल. हे अशा प्रकारचे जे कायदे आहेत, हक्क हिरावून घेणारा, संकोच न करणारा, उल्लंघन केलेला कोणताही कायदा असेल तर हे सर्व कायदे शून्यवत होतील. आता आर्टिकल तिसरं काय सांगतोय, इन धिस आर्टिकल अनलेस द कंटेक्स्ट otherwise requires a law includes any ordinance, order, bylaw, rule, regulation, notification, custom or usage having in the territory of India the force of law. तिसऱ्या अनुच्छेदात आल्याप्रमाणे कायदा या शब्दामध्ये काय असणार आहे तर या शब्दामध्ये असणार आहे की अध्यादेश असणार आहे. आदेश, उपविधी, नियम, जे विनियम आहेत, अधिसूचना आहेत, रूढी आहेत, त्याच्यानंतर परिपाठ आहेत, यांचा समावेश या कायद्या या शब्दामध्ये असणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टींना हे लागू होणार आहे की कोणताही अध्यादेश असेल तो शून्यवत होणार आहे, आदेश शून्यवत होणार आहे, उपविधी असेल ती शून्यवत होणार आहे, नियम असेल, विनियम असेल, अधिसूचना असतील, रूढी असतील किंवा परिपाठ असेल, या सर्वांचा समावेश आहे. तर ह्या सर्व गोष्टी या शून्यवत होणार आहेत. फंडामेंटल राईट्स वरती या काहीही हात लावू शकत नाहीत तुमच्या फंडामेंटल राईट्सला. या गोष्टी या सर्व 26 जानेवारी 1950 त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी शून्यवत झालेल्या आहेत. आता बी काय सांगते तर लॉज इन फोर्स इन्क्लूड्स लॉज पास्ड or made by a legislature or other competent authority in the territory of India before the commencement of this constitution and not previously repealed, notwithstanding that any such law or any part thereof may not be then in operation either at all or in particular areas. क आणि ख नंतर आता काय सांगते तर अंमलात असलेले कायदे.
तर ज्यावेळी संविधानाची रचना झाली त्याच्या आधी जे काही अंमलात असलेले कायदे होते, अंमलात असलेले जे कायदे होते, जे भारतातील राज्यक्षेत्राने किंवा विधानमंडळाने किंवा एखादा अन्य अधिकारी जो सक्षम प्राधिकाऱ्याने अशा प्रकारचे काही संविधान अस्तित्वात येण्याआधी काही कायदे अंमलात आणले असतील किंवा कायदे असतील पण ते वापरले नसतील किंवा कुणावरती लादले नसतील किंवा त्याचा ते पूर्वी निरसित झाले असतील किंवा एखादा कायदा अंमलातच आणलेला नसेल, अशा प्रकारचे सर्व कायदे शून्यवत होणार. म्हणजे आर्टिकल 13 समजून घ्या की 1935चा कायदा असेल किंवा कोणताही कायदा असेल जो अंमलात आलेला असेल ज्यावेळी आपलं संविधान भारताला लागू झालं, त्याच्या आधीचे जे अंमलात आणलेले कायदे असतील किंवा अंमलात न आणलेले कायदे असतील, बरोबर, अंमलात न आणलेले कायदे असतील किंवा निरसित झालेले कायदे असतील, काही कायदे असे असतील तर त्यांचा वापरच झाला नसेल किंवा त्यांना काढून टाकला असेल, ते कन्सिडर केले नसतील, अशा प्रकारचे सर्व कायदे हे शून्यवत होतील. फक्त म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईट्सला, तुमच्या मूलभूत हक्कांना ते हात लावणार नाहीत. यासाठी ते 26 जानेवारी 1950 नंतर, म्हणजे ज्यावेळी संविधान लागू झालं त्यानंतर हे सर्व असे जे कायदे होते त्याच्या आधीचे ते सर्व शून्यवत झाले. आणि चौथं जे आहे या 13व्या नंबरच्या आर्टिकल मधलं, तर त्यामध्ये असं आहे की नथिंग इन धिस आर्टिकल शॅल अप्लाय टू एनी अमेंडमेंट ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन मेड अंडर आर्टिकल 368. याचा अर्थ आहे की ह्या ज्या आर्टिकलमध्ये जेवढं मी आता तुम्हाला सांगितलं ते आर्टिकल नंबर 368 नुसार संविधानामध्ये जेवढ्याही तरतुदी झालेल्या आहेत किंवा सुधारणा झालेल्या आहेत, आर्टिकल 368 नुसार या अनुच्छेदामध्ये आर्टिकल 13 मध्ये जेवढं काय आलेलं आहे ते आर्टिकल 368 मध्ये जेवढ्याही सुधारणा झालेल्या आहेत त्यांना लागू होणार नाही. मी पुढच्या वेळेस राईट टू इक्वॅलिटी, फंडामेंटल राईट्सचा हा भाग आहे तो तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.